नमस्कार मित्रांनो, MPSC सिव्हिल फ्रेंड या आपल्या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. सुरुवातीला जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत किंवा पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर याच आपल्या नवीन लेक्चरमध्ये मी हिस्ट्रीचा एक विषय घेऊन आलोय, ज्याचा नाव असं आहे की ब्रिटिशांनी आपल्या भारतामध्ये त्यांचे राज्य कसं प्रस्थापित केलं. इस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश रूल इन इंडिया. तर हे ब्रिटिश मूळचे युरोपातले म्हणजे इकडल्या प्रदेशात आणि हा आपला भारत. तर या ब्रिटिशांना भारतामध्ये व्यापारासाठी यायचं होतं आणि या गोष्टीची सुरुवात इथनं झाली की 1578 म्हणजे 1578 मध्ये इंग्लंडमध्ये एक पायरेट होता, म्हणजे इंग्लिश लुटेरा होता एक फ्रान्सिस ड्रेक्स नावाचा एक इंग्लिश लुटेरा होता. तर हा इंग्लिश लुटेरानं एक पोर्तुगीज जहाज पकडलं होतं. ते पोर्तुगीज जहाज भारतातनं पोर्तुगालला जात होतं. त्या जहाजामध्ये त्याला भरपूर सोनं, चांदी, माल किंवा आपलं मसाले म्हणजे पैसे भरपूर भेटले. पण त्याबरोबरच त्याला एक गोष्ट भेटली, ती म्हणजे नकाशा, मॅप. मॅप कशाचा? तर युरोपमधनं इंडियाकडे जायचा आणि इतर अनेक प्रदेशात जायचा मॅप. तरी अशा प्रकारे फ्रान्सिस ड्रेक्सला एक खजिना भेटल्यासारखंच झालं. तर त्यानं या मॅपचा वापर करून 1580 पर्यंत संपूर्ण जगाची चक्कर मारली, म्हणजे संपूर्ण जगाची सफारी केली, फिरून आला सगळीकडे. आणि अशा प्रकारे इंग्लंडला पूर्ण वर्ल्डचे दरवाजे खुले झाले. म्हणजे जाण्यासाठी त्यांना नकाशा भेटला, त्यांना म्हणजे अजून प्रयत्न करायची गरज नाही पडली, म्हणजे त्यांना डायरेक्ट सक्सेसची कीच हातात पडली. आणि अजून एक गोष्ट इंग्लंडमध्ये घडली, ती म्हणजे 1588 मध्ये 1588 मध्ये ब्रिटनमध्ये स्पॅनिश आर्मांडा झाला. स्पॅनिश आर्मांडामध्ये स्पॅनिश सत्तेनं इंग्लिश सत्तेवर केलेला हमला. तर विषय असा होता की अगोदर म्हणजे 1588च्या अगोदर ब्रिटिश आणि स्पॅनिश यांच्यामध्ये मधुर संबंध होते, म्हणजे घनिष्ठ संबंध होते. दोन्ही प्रामुख्याने ख्रिश्चन कॅथोलिक राज्य होती. पण 1587च्या आसपास विषय असा झाला की ब्रिटिश सत्तेवर एलिझाबेथ फर्स्ट ही राणी बसली आणि ही राणी प्रोटेस्टंट पंथाची होती. त्याच्यामुळं फिलिप सेकंड हा स्पॅनिश राजा, जो की कॅथलिक होता, त्याने इंग्लिश सत्तेवर हमला बोलला आणि स्पॅनिश आणि इंग्लिश यांच्यामध्ये युद्ध झालं. पण एलिझाबेथ राणीच्या हुशारीमुळे इंग्लिश सत्ता जिंकून आली आणि अशा प्रकारे इंग्रजांमध्ये किंवा ब्रिटिश लोकांमध्ये एक जिंकण्याची भावना निर्माण झाली. त्यांच्या मनात एक विश्वास आला की जर आपण स्पेन किंवा स्पॅनिश लोकांना जर हरू शकतो तर आपण जगामध्ये काही करू शकतो, म्हणजे कोणालाही हरू शकतो. 1599 मध्ये ब्रिटनमध्ये काही मर्चंट्सनी एकत्र येऊन एक ट्रेडिंग कंपनी स्थापन केली, जिचं नाव होतं गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन ट्रेडिंग इन ईस्ट इंडिज. म्हणजे ईस्ट इंडिज मध्ये ट्रेड स्थापन करण्यासाठी तिथल्या काही मर्चंटनी एकत्र येऊन एक ट्रेडिंग कंपनी स्थापन केली, जिचं की नाव होतं ईस्ट इंडिया कंपनी. आणि हे मर्चंट स्वतःला मर्चंट ॲडव्हेंचर्स असं समजायचे किंवा म्हणून घ्यायचे. काय? मर्चंट ॲडव्हेंचर्स. 1599 ईस्ट इंडिया कंपनी. तर या ईस्ट इंडिया कंपनीनं काय केली, तर ही राणी एलिझाबेथकडे गेली ट्रेड परमिशनसाठी आणि सन 1600 मध्ये राणी एलिझाबेथ फर्स्ट हिनं ईस्ट इंडिया कंपनीला ट्रेड परमिशन दिले. त्याबरोबरच भरपूर अधिकार दिले 15 वर्षासाठी, म्हणजे व्यापारासोबतच अनलिमिटेड अधिकार दिले ईस्ट इंडिया कंपनीला. आणि जेव्हा म्हणली तुम्ही आता व्यापार करू शकताय, कुठे? इंडियन सबकॉन्टिनेंट, स्पाइस आयलँड्स किंवा ईस्टर्न पॅसिफिकमध्ये किंवा सगळीकडे तुम्ही व्यापार करू शकता आता. तर सुरुवातीला ही ईस्ट इंडिया कंपनी गेली व्यापार करण्यासाठी स्पाइस आयलँडमध्ये. आता तुम्ही म्हणाल स्पाइस आयलँड काय आहे आता? तर स्पाइस आयलँडमध्ये हे देश जे की इकडले इंडोनेशिया, कंबोडिया,
व्हिएतनाम, थायलंड यांना स्पाइस आयलँड म्हणलं जायचं. पण विषय असा होता की स्पाइस आयलँडवर अगोदरच डचांचं प्रभुत्व होतं. कोणाचं प्रभुत्व होतं स्पाइस आयलँडवर? डचांचं प्रभुत्व होतं, डच ईस्ट इंडिया कंपनी. आणि या डच ईस्ट इंडिया कंपनीनं इंग्रजांचा किंवा ब्रिटिशांचा तिथं काही मेळ लागू दिला नाही. 2 वेळा प्रयत्न करूनही ब्रिटिशांच्या हाती अपयश आलं. ब्रिटिशांनी इंडियावर फोकस केला. पण इंडियात ही पोर्तुगीजांचं प्रभुत्व होतं त्यावेळेस. पोर्तुगीजांचं प्रभुत्व होतं. इंग्रजांनी आपला एक माणूस 1607 मध्ये ज्याचं की नाव होतं किंवा वकील पाठवला, ज्याचं नाव होतं कॅप्टन हॉकिन्स. कशासाठी? व्यापारी परवान्यासाठी. आणि भारतामध्ये त्यावेळेस जहांगीर हा सुलतान राजा म्हणून होता. तर जेव्हा कॅप्टन हॉकिन्स भारतात आले तेव्हा पोर्तुगीजांनी कॅप्टन हॉकिन्स आणि जहांगीर यांची भेट होऊ द्यायची नाही असे भरपूर प्रयत्न केले. पण कॅप्टन हॉकिन्सले शेवटी जहांगीरची भेट घेतलीच. जहांगीर बद्दल म्हणजे जहांगीर फर्स्ट टाइम भेटत होता कॅप्टन हॉकिन्सला, आणि पोर्तुगीजांनी जहांगीरला यांच्याबद्दल किंवा ब्रिटिशांबद्दल मनामध्ये खूप काळ वगैरे पेरलं होतं. आणि जहांगीरचा आणि पोर्तुगीजांचे संबंध किंवा मुघलांचे आणि पोर्तुगीजांचे संबंध, व्यापारी संबंध पहिल्यापासून चांगले असल्यामुळे जहांगीरचा पोर्तुगीजांवर विश्वासही होता. पण कॅप्टन हॉकिन्स याला पर्शियन भाषा बोलता यायची, आणि त्यावेळेस मुघलांच्या दरबारामध्ये पर्शियन भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जायचा. त्याच्या याच पर्शियन भाषेत बोलल्यामुळे जहांगीर त्याच्यावर खुश झाला आणि त्याने व्यापारी परवाना नाकारला, पण थोड्याफार प्रमाणात व्यापार करण्यात परवानगी दिली. तर कॅप्टन हॉकिन्स नंतर वापस गेला आणि ब्रिटिशांनी त्यांचा दुसरा अँबॅसिडर म्हणजे किंग जेम्स याचा अँबॅसिडर सर जॉन थॉमस रो याला अँबॅसिडर ऑफ किंग जेम्स म्हणून भारतात पाठवलं. किंग जेम्स हा राणी एलिझाबेथ नंतर सत्तेवर बसलेला. किंग जेम्स आणि जहांगीर किंग जेम्स आणि जहांगीर हे सेम टाइमला सत्तेत होते, म्हणजे पॅरलल किंग्स होते ते. तर त्यांना आपला अँबॅसिडर सर थॉमस रो भारतात पाठवला. हा थॉमस रो एक हायली सिव्हिलाइज्ड आणि डिप्लोमॅटिक माणूस होता. तर त्यानं काय केलं, तो भारतात आला, सुरतमध्ये काही दिवस राहिला आणि जहांगीरची भेट घ्यायला आग्र्याला गेला. तिथे गेल्यावर त्याने जहांगीर समोर खूप मोठ्या प्रमाणात किंवा महागडे जवाहीर, भेटवस्तू या जहांगीरला प्रदान केल्या आणि जहांगीरला खुश कर. आणि त्याच्या डिप्लोमॅटिक समझोत्यामुळं, सर थॉमस रोच्या या हुशारीमुळं त्याच्यावर जहांगीर खुश झाला आणि जहांगीरनं फरमान काढलं. फरमान म्हणजेच त्या काळात परवान्यांना मुघल सल्तनतमध्ये परवान्यांना फरमान म्हणलं जायचं. तर ब्रिटिशांना हे फरमान भेटलं, म्हणजेच व्यापारी परवाने मिळाले. आणि ब्रिटिशांनी आपल्या वसाहती स्थापन करण्यास किंवा आपल्या फॅक्टरी स्थापन करण्यास सुरुवात केली. या अगोदर पण ब्रिटिशांनी काही फॅक्टरी स्थापन केल्या, जशा की सुरतमध्ये त्यांनी एक टेम्पररी फॅक्टरी केली ती 1608 मध्ये, ज्याला अंग्रेजो की कोठी या नावानं ओळखलं जायचं, म्हणजे एक व्यापारी अड्डा अशा प्रकारे 1608 मध्ये. आणि हे जे वरी जहांगीरनं इम्प्रेस व्हायचं जे कारण होतं ना, त्याला अजून एक कारण होतं, ते खाली सांगतो मी थोड्या वेळानं. फरमान दिलेलं त्यावेळेस सर थॉमस रोला, ते खाली आहे मी पॉईंट घेतलेला, ते डबल एकदा सांगतो. तर इंग्रजांनी जी पहिली टेम्पररी फॅक्टरी काढली होती ती इकडे काढली होती, सुरतमध्ये पहिली टेम्पररी काढलेली, तिला अंग्रेजो की कोठी म्हटलं जायचं. पण जी परमनंट फॅक्टरी काढली होती पहिली, ती 1613 मध्ये सुरत येथे टाकली होती इंग्रजांनी. म्हणजे पहिली वसाहत इंग्रजांची ती सुरत येते परमनंट. त्यानंतर मद्रासमध्ये त्यांनी टाकली होती 1640 मध्ये. मद्रास म्हणजे मसुलीपट्टणम, म्हणजे मसुलीपट्टणमच्या आसपास. म्हणजे ज्यावेळेस हे इंग्रज भारतात आलते ना, त्यावेळेस नॉर्थ साइडला किंवा भारतामध्ये मोठ्या भूभागावर मुघलांचं राज्य होतं, पण साऊथला दक्षिणेकडे विजयनगर साम्राज्य होतं. आणि या विजयनगर साम्राज्याच्या राजाकडनं परमिशन घेऊन त्यांनी त्यावेळेसच्या मसुलीपट्टणम मध्ये वसाहत किंवा आपली फॅक्टरी स्थापन केली. तेच पुढे मद्रास झालं आणि तोपर्यंत विजयनगर साम्राज्य असताना जाऊन मुघल सत्ता तिथे आली आणि 1640 मध्ये त्यांनी तिथं पण फॅक्टरी स्थापन केली. मुंबई आणि कलकत्त्यात 1660 ला फॅक्टरी स्थापन केल्या त्यांनी.
आणि मगाशी आपला विषय झाला हा की सुलताननं व्यापारी परवाने मिळवले किंवा सुलतान खुश झाला. तर अजून एक गोष्ट घडली होती ती म्हणजे 1612 मध्ये बॅटल ऑफ स्वाली झालं, जे की एक नेव्हल बॅटल होतं. जे नेव्हल बॅटल म्हणजे समुद्री युद्ध, जे ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांच्यात झालं. म्हणजे ब्रिटिश व्यापारासाठी भारतात आले, हे पोर्तुगीजांना बघवण्यात आलं. थोडक्यात पोर्तुगीजांना वाटलं ना, आम्ही तो व्यापार करतोय, तुम्ही पण यायलाय, आमच्यात आडवं यायलाय, आम्हाला करू द्या. त्यामुळे त्यांच्यात पेटलं आणि त्यांच्यात युद्ध झालं, बॅटल ऑफ स्वाली. पण हे बॅटल ऑफ स्वाली दुर्दैवानं पोर्तुगीज हारले आणि ब्रिटिश जिंकली. आणि त्यामुळे जहांगीरला लक्षात आलं की भाई ब्रिटिश आलेत म्हणजे हे आयरे गैरे नाहीत, यांनी ब्रिटिशांना हरवलंय म्हणजे ही बी दांड कंपनी आहे, चांगली आहेत. त्यामुळे त्यांनी त्याला व्यापारी परवाने दिली. ते पहिलं युद्ध झालं ते 1612 मध्ये बॅटल ऑफ स्वाली, जे की ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांच्यात झालं. तर 1600 नंतर 17व्या शतकात 1600 नंतर 18व्या शतकात भारतीय भूभागात मोठ्या प्रमाणात बदल झाले. जसं की मराठी सत्ता उदयास आली, म्हणजे मराठा साम्राज्य झालं तयार. मुघलांची सत्ता अस्ताला गेली. अशा वेगवेगळे छोटे छोटे राज्य निर्माण झाले आणि भारताच्या मेजॉरिटी विभागावर मराठी ध्वज फडकला. वरी शीख सत्ता उदयास आली. अशा वेगवेगळ्या सत्ता उदयास आले. आणि जे थोडेफार शेवटच्या काळातले जे मुघल राजे होते ते खूप विलासी आणि म्हणजे असे शंड राजे होते, जे की ज्यांनी की ब्रिटिशांना 18व्या शतकाच्या मध्यापर्यंत येईपर्यंत ब्रिटिशांना भरपूर अधिकार दिले होते. जसे की स्वतःचे जे ब्रिटिश वसाहती होत्या त्यामध्ये त्यांना स्वतःची आर्मी ठेवायची परवानगी या शेवटच्या अस्ताला जायच्या वेळेसच्या राजांनी ब्रिटिशांना दिली होती. जे म्हणजे 18व्या शतकाच्या मध्यापर्यंत ब्रिटिशांना स्वतंत्र आर्मी ठेवायची परवानगी मिळाली. तर ही परवानगी मिळाली कशासाठी होती, तर ब्रिटिशांचं असं म्हणणं होतं की ज्या आमच्या वसाहती आहेत त्यामध्ये आमचा करोडोंचा माल पडून आहे, तर ह्याच्या व्यवस्थापनासाठी आम्हाला आमची माणसं ठेवावं लागतील. म्हणजे सुरुवातीला असे आपण वॉचमन ठेवत नाही ना, वॉचमन सारखे त्यांनी माणसं ठेवले. पण हळूहळू या इंग्रज अधिकाऱ्यांना हे मुघल राजे लक्षात आले, हे तर काय विलास, म्हणजे हे काय छाटूर सुटूर राजे आहेत म्हणले, यांचं काय राज्य करण्यामध्ये लक्ष नाही, हे निवांत बसलेत ऐश करत. त्याच्यामुळं इंग्रजांनी काय केलं, त्यांना मोठमोठे चढावे चढवले, बघ त्यांना मोठमोठ्या गिफ्ट्स दिल्या आणि त्यांच्याकडून या परमिशन काढून गेल्या आर्मी वगैरे ठेवायच्या. तर त्यातूनच त्यांनी आर्मीमध्ये कॅव्हलरी, आर्टिलरी, इन्फंट्री अशी वेगवेगळी आर्मी त्यांची तयार केली ब्रिटिशांची, जे पुढे त्यांनी तैनाती फौज म्हणून आपल्यालाच वापरायला दिली, राजांना जे एकमेकात लढत होते. तर जवळपास ब्रिटिशांनी 2.5 लाख फौज जमवली. यामध्ये मजेची गोष्ट अशी आहे की 90% स्थानिक सैनिक होते यामध्ये. किती? जवळपास 90% सैनिक हे स्थानिक सैनिक होते या 2.5 लाख फौजेपैकी. आणि हे सर्व जेव्हा ब्रिटिशांकडे फौज झाली एकदा, आता माणसं झाली की माणूस कुणाला भिडायला तयार होते. मग ब्रिटिशांकडे एक ताकद आली भारतामध्ये, ताकद आली आणि ब्रिटिश म्हणले की आता बस झालं, म्हणले आता लय बघितलं यांचं, आता आपलं आपण लढून आपलं जाता इथं राज्य स्थापन करायचं आहे. हे असे पण यांच्यात लढून हे करते, तर यांच्या लढाईचा फायदा घेऊन आपणच यांना हरून मोठं व्हायचं. तर याची सुरुवात 1750च्या पुढे ब्रिटिशांनी खूप अग्रेशन दाखवलं. म्हणजे 1757 मध्ये त्यांनी पहिल्यांदा बंगालवर हल्ला केला. म्हणजे प्लासीची लढाई झाली इंग्रज आणि नवाब सुजाउद्दौला आहेत, म्हणजे बंगालच्या नवाब आणि ब्रिटिशांच्यात प्लासी येथे एक लढाई झाली. नवाब सिराउद्दौलाच्या विरोधात ब्रिटिशांकडनं रॉबर्ट क्लाइव्ह लढायला आलते. पण विषय असा झाला की या नवाब सिराजुद्दौलाचा जो सेनापती होता, तर मीर जाफर हा गद्दार निघाला. यानं गद्दारी करून ब्रिटिशांना जाऊन मिळाला. त्यामुळे नवाब सिराजुद्दौला युद्धामध्ये हारला आणि ब्रिटिशांना बंगाल प्रांत मिळाला. इथून पुढे बंगालच्या गादीवर ब्रिटिशांच्या म्हणण्यानुसार नवाब बसू लागला. पण 1764 मध्ये परत एकदा बक्सरची लढाई झाली, जी की इंग्रज किंवा ब्रिटिश विरुद्ध बंगाली नवाब आणि मुघल सुलतान शाह आलम यांच्यात झाली. ब्रिटिशांकडे बंगाल आल्यानंतर दिल्लीचा सुलतान आणि बंगालमधील जे नवाब होते किंवा बंगालचा नवाब मीर कासिम, बलवंत सिंग, बनारसचे महाराज,
अवधचा नवाब शुजाउद्दौला यांनी एकत्र येऊन ब्रिटिशांना हरवायचं ठरवलं आणि आपला प्रदेश रिकॅप्चर करायचं ठरवलं. आणि अशा प्रकारे बक्सार येथं ब्रिटिश वर्सेस बंगाली नवाब आणि शाह आलम यांच्यात लढाई झाली. पण यावेळेसही ब्रिटिश जिंकले. या युद्धामध्ये ब्रिटिशांकडे जवळपास 10 ते 12,000 सैनिक होते. या विरुद्ध या बंगाली नवाब आणि शाह आलम यांच्याकडे 40,000ची फौज होती. पण कोऑर्डिनेशन नसल्यामुळे किंवा एकमेकात सुसूत्रता नसल्यामुळे आणि ब्रिटिशांच्या सैन्यात एक प्रकारे सुसूत्रता आणि शिस्तीमुळे आणि त्यांच्याकडे असणाऱ्या इक्विपमेंट्समुळे ब्रिटिश हे युद्ध जिंकले. आणि या युद्धाचा परिणाम असा झाला की या युद्धानंतर ब्रिटिशांना बंगाल, बिहार आणि ओडिसा हा सुपीक प्रदेश कर वसूल करण्यासाठी मिळाला किंवा हा प्रदेश त्यांच्या हातात गेला. बंगालचा प्रदेश मिळाला म्हणजे त्यावेळेस हे ब्रिटिश राज्य, ब्रिटिशांना हा बंगाल, त्यावेळेसचा बंगाल म्हणजे हा एवढा प्रदेश या युद्धानंतर ब्रिटिशांना मिळाला. या मॅपवर तुम्हाला दिसेल. आता ही प्रदेश मिळाला म्हणल्यावर ब्रिटिशांनी विचार केला, आता आपल्याकडे एवढं आलंय, उरलेलं पण हळूहळू जिंकावं लागेल. त्यावेळेस मराठ्यांकडे एवढं सगळं राज्य होतं. इथं हैदराबादचा निजाम होता आणि इकडं म्हैसूरचा टिपू सुलतान होता. तर ब्रिटिशांनी डायरेक्ट मराठ्यांवर अटॅक न करता, कारण मराठा मोठं राज्य होल्ड करत होते आणि 1700च्या सुरुवातीच्या काळात मराठा एकदम अग्रेशन मध्ये होते. ते पूर्ण भारत जिंकलेले होते आणि त्यांचा पीक होता तो त्यावेळेसचा. तर ब्रिटिशांनी काय केलं, म्हैसूरवर हमला केला. म्हैसूरच्या टिपू सुलतानवर. कोणावर? त्यावेळेस हैदर अली होता टिपू सुलतानचे वडील. तर 1767 मध्ये ब्रिटिशांनी म्हैसूरच्या विरोधात पहिलं युद्ध पुकारलं, अँग्लो म्हैसूर फर्स्ट वॉर. ते कधी झालं? 1767 मध्ये. पण टिपूचे वडील हैदर अली त्यावेळेस म्हैसूरच्या गादीवर होते. तर त्यांनी या इंग्रजांचा पराभव केला आणि मद्रासचा तह केला. पहिल्या अँग्लो म्हैसूर वॉर मध्ये काय झालं, तर इंग्रजांचा पराभव झाला, हैदर अली जिंकला आणि मद्रासचा तह झाला. त्यानंतर 1780 मध्ये इंग्रजांनी परत एकदा म्हैसूरवर हमला केला आणि अँग्लो म्हैसूर सेकंड वॉर. याच्यामध्ये टिपू सुलतान आणि हैदर अली एकत्रितपणे ब्रिटिशांच्या विरोधात लढले. पण या युद्धात हैदर अलीचा मृत्यू झाला. तरी पण टिपू सुलतान लढला आणि टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात मँगलोरचा तह झाला, मँगलोर्स ट्रीटी. दुसऱ्या अँग्लो म्हैसूर युद्धाच्या वेळेस मँगलोरचा तह झाला. त्यानंतर ब्रिटिश परत आले 1790 मध्ये. जिंकल्याशिवाय सोडायचंच नाही असं ठरवलं होतं त्यांनी त्यावेळेस. 1790 मध्ये आणि 1798 मध्ये परत अँग्लो म्हैसूर युद्ध झाली आणि या दोन्ही युद्धात ब्रिटिशांचा विजय झाला आणि टिपू सुलतान एक्झिक्यूट झाला. आणि अशा प्रकारे म्हैसूर पूर्णपणे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आलं. हे म्हैसूर म्हणजे ब्रिटिशांना हा एवढा प्रदेश मिळाला. असा एवढ्या प्रदेशात ब्रिटिशांचं राहतं. आता राहिले कोण? मराठी. आणि 1750च्या पुढे किंवा 1800च्या जवळपास मराठ्यांची जी राज्य होती, स्टेट्स होती, मराठा स्टेट्स, जसे की गुजरातचे गायकवाड, इंदोरचे होळकर, ग्वाल्हेरचे सिंधिया, इकडले पुण्यात पेशवे, नागपूरकर भोसले, यांच्या ज्या स्टेट्स होत्या छोट्या छोट्या किंवा मोठा प्रदेश होल्ड करत होते. हा सर्व प्रदेश नागपूरकर भोसल्यांकडे होता, हा गायकवाडांकडे होता. हे इकडं शिंदे आणि होळकरांचं इकडं प्रभुत्व होतं मध्य भारतात, राजपुतान्यात. तर ह्यांच्यात पण आपापसात कलह निर्माण झाला, म्हणजे आपापसात युद्ध सुरू झाले मराठा स्टेट्स मध्ये. आणि याचाच फायदा ब्रिटिशांनी घेतला आणि मराठा सत्तेवर हमला बोलला. पण सुरुवातीला त्यांनी 1775 मध्ये इंग्रज आणि मराठा यांच्यात पहिलं युद्ध झालं. पण मराठ्यांच्या एकीमुळे त्यावेळेस हे युद्ध जिंकता आले. मराठ्यांच्या म्हणण्यापेक्षा महादजी शिंद्यांनी त्यांच्या युद्ध कौशल्याचा वापर करून आपल्याला या युद्धात विजय मिळवून दिला आणि सालबाईचा तह झाला मराठे आणि इंग्रजांच्या. त्यानंतर इंग्रज परत आले 1803 मध्ये. इंग्रज आणि मराठा यांच्यात दुसरं युद्ध झालं
1803 मध्ये आपल्या त्या एकीच्या अभावामुळे इंग्रज हे युद्ध जिंकले आणि मराठ्यांच्या एकी नसल्यामुळे इंग्रजांना युद्ध जिंकता आले आणि देवगावचा तह झाला. यानुसार मराठ्यांना राजस्थान, गुजरात आणि ओडिसा हे प्रदेश सोडावे लागले. म्हणजे जवळपास मराठ्यांना भरपूर त्यांच्या अर्ध राज्य असं सोडावं लागलं. त्यानंतर परत 1818 मध्ये पेशव्याच्या आपापसातील कलहामुळे इंग्रजांना एक संधी भेटली आणि तिसरे इंग्रज मराठा युद्ध झालं आणि हे युद्ध इंग्रज जिंकले आणि इंग्रजांनी संपूर्ण भारत देशावर एक हाती प्रभुत्व मिळवलं. मराठ्यांची सत्ता अस्ताला गेली आणि भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा उदय झाला. 1843 मध्ये परत एकदा सिंधियांनी म्हणजे ग्वाल्हेरनं 1843 मध्ये प्रयत्न केला आपलं राज्य परत वापस घ्यायचा. त्यावेळेस ब्रिटिश आणि अफगाण यांच्यामध्ये युद्ध झालं आणि ब्रिटिशांना हार पत्करावी लागली आणि याचाच फायदा घेऊन ग्वाल्हेरमध्ये सिंधियांनी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारलं. त्यांनी आपली सैनिकाची जमवाजमव केली आणि ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारलं. पण अवघ्या एक दोन दिवसातच दोन युद्धांमध्ये ग्वाल्हेरचा किंवा सिंधियांचा पराभव झाला आणि ब्रिटिशांनी सिंधिया राज्य किंवा ग्वाल्हेर राज्य आपल्या आधिपत्याखाली घेतलं. तसेच 1848च्या आसपास उत्तरेकडील शीख राज्य म्हणजे 1848ला इंग्रज आणि शीख यांच्यात अँग्लो शीख युद्ध झालं. दोन अँग्लो शीख युद्ध झालं आणि त्यानंतर शीख सत्ता ही अस्तास गेली आणि संपूर्ण इंडियन सबकॉन्टिनेंटवर ब्रिटिशांना एक हाती सत्ता मिळाली. म्हणजे संपूर्ण अखंड भारतावर इंग्रजांची सत्ता झाली. यानंतर 1857 मध्ये काही इंग्रज शिपायांनी आणि स्थानिक संस्थानिकांनी राजांनी एकत्र येऊन 1857 ला इंग्रजांविरुद्ध उठाव केला आपलं स्वातंत्र्य किंवा आपली राज्य परत मिळवण्यासाठी. पण इंग्रजांनी आपल्या सैनिकांच्या जोरावर किंवा आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हा उठाव दडपून टाकला आणि आपलं प्रभुत्व या प्रदेशावर कायम राखलं. आणि 1857 नंतर ब्रिटिश ईस्ट इंडियाची सत्ता जाऊन भारतामध्ये भारताचा प्रदेश हा पूर्णपणे इंग्लंडच्या राणीच्या आधिपत्याखाली गेला म्हणजे ब्रिटिश एम्पायरच्या आधिपत्याखाली गेला. अशा प्रकारे भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने किंवा सुरुवात ईस्ट इंडिया कंपनी केली पण ब्रिटिशांनी आपल्या भारतामध्ये सत्ता स्थापन केली आणि भारतामध्ये ब्रिटिश रूल इस्टॅब्लिश झाला जो की 1947 रोजी आपण स्वातंत्र्य मिळवलं. जर हे लेक्चर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. प्लीज सबस्क्राईब, लाईक. थँक यू व्हेरी मच.